मित्रांनो, महाराष्ट्रातील थिएटरमध्ये जगभरातल्या थिएटरसारखाच स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा चित्रपट रिलीज झाला आहे। हॉलिवूडमधील अगदी मानाच्या मानल्या जाणाऱ्या कोलंबिया पिक्चर्स, मार्वेल स्टुडिओ यांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे आणि सोनी पिक्चर्सने या चित्रपटाला जगभरामध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे। या चित्रपटाचे बजेट जवळपास 2000 कोटीच्या अराउंड आहे। आज जिथे मोठमोठे बॉलिवूड चित्रपट 1-1.5 महिन्यात शूट करून मोकळे होतात, तिथे या चित्रपटाला फक्त शूट करण्यासाठी 6 ते 7 महिने लागले होते आणि बाकी पोस्ट प्रोडक्शन आणि इतर गोष्टी तर खूपच लांबल्या होत्या। आजकाल कित्येक बॉलिवूडचे आणि साऊथचे मोठमोठे चित्रपट AI ने स्टंट बनवत आहेत, तिथे या चित्रपटाच्या मेकर्सला रिअलिस्टिक स्टंट बनवायचे होते आणि त्यासाठी अतिशय धाडसी शूटिंग यांनी केलं होतं। आणि या चित्रपटातील स्टंटचं रिअलिस्टिक शूटिंग करताना या चित्रपटातील लीड ॲक्टर म्हणजे टॉम हॉलंड, ज्याने स्पायडरमॅनची भूमिका केली आहे, तो जखमी झाला होता। त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता आणि त्यावेळेस शूटिंग थांबवलं होतं आणि कित्येक दिवस तो नीट होईपर्यंत शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं। आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की मी त्या चित्रपटाबद्दल एवढं का सांगत आहे, कारण की जेव्हा तुम्ही रविवारच्या सुट्टीच्या दिवशी थिएटरवर जाणार असता आणि तुमच्या समोर स्पायडरमॅन सारखा एक चित्रपट असेल आणि दुसरा एक मराठी चित्रपट असेल, मामाच्या गोव्याला जाऊया आणि ट्रगलर सालासारख्या यूट्यूबवरील व्हिडिओ बनवणाऱ्या टीमने त्याच फॉर्मॅटमध्ये हा चित्रपट बनवला असेल, तर मला सांगा की तुम्ही तिकीट काढताना कोणता चित्रपट निवडणार? मित्रांनो, स्पायडरमॅन या चित्रपटामुळे बॉलिवूड पासून साऊथ इंडियापर्यंत कोणत्याही चित्रपट सृष्टीने त्यांचा मोठा चित्रपट या चित्रपटाच्या टक्कर देण्यासाठी उभा केला नाही। बॉलिवूडमधून फक्त भाई तेरा स्टार हा चित्रपट रिलीज केला गेला आहे। 30 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 12 लाख रुपये कमवले आहेत। म्हणजे स्पायडरमॅनची काय क्रेज भारतामध्ये आहे हे यावरून कळतं। स्पायडरमॅनने त्याच्या पहिल्या दिवशी 70 करोडपेक्षा जास्त कमाई फक्त भारतामध्ये केली आहे। आता मित्रांनो, अशा एका मोठ्या चित्रपटासोबत टक्कर देण्यासाठी आपण मराठीमधून असा एक चित्रपट निवडतो आणि मग आमचा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहिला नाही, आम्हाला थिएटर का मिळाले नाहीत म्हणून रडगाणं सुरू करतो। बरं, जे थिएटर तुम्हाला मिळाले आहेत ते सुद्धा मोकळेच आहेत। ते जर हाऊसफुल चालले असते तर कदाचित भाई तेरा सुपरस्टारचे थिएटर काढून थिएटरवाल्यांनी ते तुम्हाला दिले सुद्धा असते। एवढं सगळं असूनही आपल्या या मराठी चित्रपटाने त्याच्या पहिल्या दिवशी 8 लाख रुपयांचं कलेक्शन केलं आहे आणि त्या लोकांचे उपकारच मानले पाहिजेत की त्यांच्यासमोर स्पायडरमॅन, द ओडिसी आणि अटॅक ऑन टायटन सारखे जागतिक दर्जाचे चित्रपट आपल्या थिएटरमध्ये चालू असताना त्यांनी या आठवड्यामध्ये त्यांच्या सुट्टीच्या दिवशी या मराठी चित्रपटाचं तिकीट काढायचा निर्णय घेतला। आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही हॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांसोबत मराठी चित्रपटांची तुलना करू नका, पण तुमची तुलना होणारच, कारण की तुमची बाजारपेठ एकच आहे। प्रत्येक मराठी माणसाकडे सुद्धा आठवड्यात एकच रविवार असतो। प्रत्येक माणसाला त्याचा कष्टाचा पैसा चांगल्या ठिकाणी घालवावा वाटणं हे अतिशय नैसर्गिक आहे। मान्य आहे की ट्रगलर सालासारख्या कार्यक्रमाचे यूट्यूबला काही प्रमाणात प्रेक्षक वर्ग आहे सुद्धा आणि त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही 2 तासाचा चित्रपट सुद्धा शूट केलाय। आता यूट्यूबवरले ते प्रेक्षक थिएटरला यावेत अशी मेकरची अपेक्षा असू शकते। मात्र यूट्यूबवर घरी बसून फुकटात चित्रपट पाहणं आणि खिशातले 3-4 हजार खर्च करून पूर्ण परिवारासहित थिएटर जाऊन चित्रपट पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। असो, नेक्स्ट टाइम मराठी मेकर्स चांगले मराठी चित्रपट बनवतील आणि तो बनवलेला चित्रपट थिएटरमध्ये नेमका कोणत्या चित्रपटासोबत रिलीज करायचा आहे, कोणत्या चित्रपटाला टक्कर द्यायची आहे याचा सुद्धा विचार करून रिलीज डेट निवडतील अशी आशा करूयात।